लालबागच्या राजाचा मेन गेटचा काम बघू शकता कुठपर्यंत आलंय, कोणती थीम असणार आहे हा सर्वांना पडलेला मोठा प्रश्न आहे. हे बघा, मेन गेटचं थोडंफार काम इथे चालू आहे. त्यावरून तुम्हाला थोडीशी आयडिया लागली असेल नक्की काय असणार आहे यावर्षी. सर्व तर गेस करतायत किल्ले टाईप. बघूया. या साईडला लालबागच्या राजाची ट्रॉली आतमध्ये आहे, चारी साईडनी पॅक आहे आणि वरती बघू शकता तुम्ही ब्लॅक कलरचा मॅट लावला जातोय जो पूर्ण मेन गेटला आहे तसा सेम टू सेम. याची बॅक साईडला पण एक गॅलरी काढण्यात आली, ती दाखवतो तुम्हाला. साईडने बघू शकता तुम्ही केवढा मोठा स्टेज उभा राहणार आहे. ते पॅक केले जाते. तिथं आतमध्ये लालबागच्या राजाची ट्रॉली आहे आणि तिथे जागच्या जागी गणपती बनवला जातो आणि फर्स्ट लुक आपल्याला दिसतं. ही गॅलरी बघा, कलर काम झालंय ऑलमोस्ट डन. जो हनुमान मंदिर आहे त्याच्या बॅक साईडला बघा, या साईडला लाइटिंग वगैरे लावली जाते. इथे एक लाईन असते, कोणती लाईन असते ती कमेंट मध्ये नक्की सांगा. नमस्कार मित्रांनो, अजित ब्रॉडकोर ऑल इन वन चॅनल में तुमचे स्वागत आहे. आज आपण आलोय लालबागच्या राजाच्या इथे. जो मंडप डेकोरेशन आहे त्याची तुम्हाला पूर्ण इन डिटेल मी अपडेट देणार आहे, कारण खूप सारे आपल्याला व्हिडिओ करायचे आहेत. फक्त एक सेपरेट व्हिडिओ बनवणार आपण लालबागच्या राजाचा. तर तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून लालबागच्या राजाला 3 ऑगस्ट रोजीची अपडेट देणार आहे मी. कोणती जुना व्हिडिओ वगैरे नाही, आताचा सध्याचा तुम्ही आजचाच व्हिडिओ आहे. चला आता व्हिडिओला सुरुवात केली. आणि कमेंट मध्ये लालबागच्या राजाचा विजय असो आणि गणपती बाप्पा मोरया हे लिहायला विसरू नका. आता आपण आलोय लालबागला. हा मेन गेट पाहताय तुम्ही. तुम्हाला आज इन डिटेल व्हिडिओ मध्ये दाखवणार आहे मेन गेट. त्यानंतर ते गॅलरी जिथून विसर्जनाला लालबागचा राजा बाहेर पडतो आणि तिथे दुकान वगैरे आहेत, ती गॅलरी दाखवणार आहे. त्यानंतर लालबागच्या राजाची जी ट्रॉली ठेवली ते दाखवणार आहे. त्याच्यानंतर बॅक साईडला गॅलरी आहे तेही दाखवणार आहे. बॅक साईडला अजून एक लाईन असते ते दाखवणार आहे. आणि जिथे मेन ग्राउंड आहे जिथून सर्व लाईन कव्हर केल्या जातात तेही ग्राउंड तुम्हाला मी दाखवणार आहे इन डिटेलमध्ये. तरी बघूया, पहिला आपण मेन गेटची सुरुवात करतोय. मेन गेटला बघू शकता तुम्ही ब्लॅक कलरचा मॅट मारलाय आणि या साईडला बघा फ्रेम वर्क चालू आहे आणि स्टेप्स वगैरे आहेत त्या साईडला बघा. तरी युनिक अशी कन्सेप्ट राहणार आहे यावर्षी. सर्वांचं लक्ष वेधले आहे, कारण बघू शकता तुम्ही स्टेप्स वगैरे आहेत किल्ल्या टाईप. तुम्हाला या ब्लॅक कलरचा मॅट वगैरे मारलाय बघा. आता दुसऱ्या अँगलने दाखवतोय आपण. उजव्या साईडला आलोय, या साईडला बघा. आता या साईडला काम चालू आलं. इथे फक्त स्टेप्स वगैरे आहेत नाही, त्या साईडला कशी फ्रेमिंग वर्क चालू झालंय, पण इथे स्टेप्स आता चालू केलेत. म्हणजे या साईडचं काम आताच चालू केलंय. आणि वरती तुम्ही पाहू शकता, तिथे तुम्हाला दाखवतोय तिथे वेल्डिंगचं वगैरे काम चालू आहे. आणि या साईडला बघा प्लाय कटिंगचं काम चालू आहे. बघा वरती तुम्हाला दाखवतोय ते रॉड वगैरे सर्व पिलर्स टाकण्यात आले, ते काम तेवढंच आहे. बाकी इथे सुरुवातीला मॅट लावलंय ते आहे. हे बघा तुम्हाला जवळून दाखवतोय आता. मॅट जो मेन गेटच्या इथे मॅट लावलाय, इथून विसर्जनाला लालबागचा राजा बाहेर पडतो. आणि इथे जो लालबागचा राजाचा मोठा जो गेट आहे हा गेटच आहे. त्याच्यावरती लालबागचा राजा लिहिला जातो, तो हाच गेट आहे. त्याची इन डिटेल तुम्हाला व्हिडिओ दाखवतोय मी. सर्व अँगलने बघू शकता तुम्ही. या साईडला काय काम चालू आहे ते दाखवतोय तुम्हाला. आता आपण त्या रोडच्या पलीकडून तुम्हाला दाखवतोय कसा व्ह्यू दिसतोय बघा. पूर्ण बघू शकता केवढा मोठा असा मेन गेट असतो लालबागचा राजा. ज्यावेळी विसर्जनाला इथून बाहेर पडतो त्यावेळी फुल क्राऊड असतो इथे. तुम्ही बघू शकता ज्यावेळी एक्झिट वगैरे एंट्री वगैरे इथून VIP लोकांना दिली जाते. एवढा मोठा गेट वाटतोय बघा. आणि काहीतरी युनिक कन्सेप्ट राहणार एवढं नक्की, कारण मागच्या वर्षी जी थीम बनवलेली त्यावेळीच लोकांची उत्सुकता वाढली की आता दरवर्षी काही ना काहीतरी नवीनच देणार. कारण ज्यावेळी मागच्या वर्षी थीम झाली त्यावेळी लोक असे बघत राहिलेले ना, कारण खूप सुंदर अशी थीम होती मागच्या वर्षाची. आणि त्याच्यापेक्षा युनिक आणि सर्वात भारी अशी थीम लालबागच्या राजाची राहणार एवढं कन्फर्म. कारण तुम्ही बघता जे फ्रेमवर्क त्यावरून तुम्हाला समजलं असेलच. आता आपण आतमध्ये जाणार आहोत. आतमध्ये जो आहे बघा दुकान वगैरे चालू होतं, तुम्हाला गल्ली केवढी छोटी वाटते बघा. ज्यावेळी मंडप वगैरे झालं त्यावेळी नंतर मोठी वाटते आपल्याला. ही गल्ली आहे ती मेन. बघा या साईडला पिलर्स वगैरे सर्व लावण्यात आलेत. गॅलरी ऑलमोस्ट रेडी झाली बघा. वरती कलर काम बाकी होतं ते पण झालंय, फक्त थोडंफार कलर कामच बाकी आहे. हे दुकान वगैरे असतात ती तुम्हाला लाईन दाखवतो. इथूनच लालबागचा राजा ज्यावेळी विसर्जनाला बाहेर पडतो त्यावेळी वेगळीच फिलिंग असते आणि वेगळाच क्राऊड असतो इथे. खूप पूर्ण गर्दी असते आणि त्यावेळी सर्व शूटसाठी लोक वाट पाहत असतात. तीच गल्ली आहे बघा, केवढी गल्ली असते. अजून इथे खूप सारं काम बाकी आहे, कारण इथे स्क्रीन वगैरे पण येणार, ॲडव्हर्टाइजमेंट येणार. त्यानंतर जे या वर्षाची थीम आहे ते सर्व येणार या साईडने. या साईडचा नजारा पूर्ण चेंज होणार काही दिवसामध्ये. आता ऑलमोस्ट तुम्ही बोलू शकता 15 ते 20 दिवसात पूर्ण सर्वांना थीम समजणार आहे लालबागची राहायची काय आहे. कारण आता थोड्या टायमाने मूर्ती वगैरे बनायला पण रेडी होणार, फर्स्ट लुक वगैरे असणार. त्यावेळी समजणार आपल्याला की नक्की या वर्षीची काय थीम आहे. मे बी यावर्षी थोडीफार हाईट वाढू शकते मंडपची असं मला वाटते. वाढलेच. तुम्हाला काय वाटतं की तेवढीच आहे? लास्ट इयर पण आपण आलेलो, पण लास्ट इयर आपण व्हिडिओ वगैरे बनवले नाही. तरी पण तुम्हाला काय वाटतं, सेम टू सेम हाईट आहे का थोडीफार चेंज झाले? बघा ही हाईट तुम्हाला विचारतोय मी. कारण या साईडला जे तुम्हाला कलरची पत्रावळी दिसते तिथं लालबागचा राजा बनतो.
अजून काय बनायला सुरुवात नाही आली. ट्रॉली वगैरे ठेवण्यात आली. चारी साईडने पॅक केलंय. थोडंफार डेकोरेशन होणार. त्यानंतर बघा या साईडने तुम्हाला दाखवलं. आता आपण थोड्या टायमात जिथे लालबागचा राजा मेन बनतो तिथे जातोय. ते तुम्हाला दाखवतो. तिथली काय अपडेट आहे. त्यानंतर आपण बॅक साईडला पण जाणार आहोत बघा. हे कलर काम तुम्हाला बोललो ना, कलर काम जोरदार चालू आहे. ऑलमोस्ट उद्यापर्यंत होऊन जाणार कलर काम पूर्ण या ग्रिलचा. त्यांच्यापर्यंत व्हिडिओ जाईल त्याने कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला काय वाटतं यावर्षी कोणती लालबागची राजाची थीम असणार आहे. कारण सर्वांनाच पडलेला प्रश्न आहे. मला सुद्धा थोडी हिंट लागली, पण बघूया. साईडला बघा जिथे काम चालू आहे तिथे लालबागच्या राजाची ट्रॉली आहे आणि बघा वरती पूर्ण ब्लॅक कलरचा मॅट जसा मेन गेटला लावला होता तसा सेम टू सेम इथे लावला होता बघा. हनुमान मंदिर तिथे गॅलरी वगैरे पण तयार करण्यात आले. आपण आता बॅक साईडला जाऊ. त्यानंतर मग पूर्ण जो मेन ग्राउंड असतो जिथे सर्व लाईनी कव्हर केल्या जातात, क्राऊडला मॅनेज केलं जातं, तिथे आपण जाणार आहोत. या साईडने पुन्हा एकदा बघा हे जे पॅक दिसते पूर्ण तीच आहे लालबागच्या राजाची ट्रॉली. आणि तिथंच मेन डेकोरेशन असतो आणि तिथंच गणपती बाप्पा बसतो आणि फर्स्ट लुकला आपल्याला समजेल. हे बघा आता बॅक साईडला आपण आलोय. बॅक साईडला पण एक गॅलरी आहे. या साईडने तुम्हाला दाखवतो. इथून पण एक लाईन असते. ती कोणती लाईन असते कमेंटमध्ये नक्की सांगा. या साईडने बघा जे पॅक आहे तिथे लालबागच्या राजाची फेस आपल्याला दिसणार. या साईडला मूर्ती असते बघा. हे बॅक साईड दाखवतो तुम्हाला मंदिराच्या पाठची. त्या साईडला लाईटचं वगैरे काम चालू आहे बघा. ही कोणती लाईन असते नक्की सांगा, की एक्झिट असते तेही सांगा. कारण आपण ज्यावेळी डेकोरेशन बनतं त्यावेळी सर्वच कन्फ्यूज होतात नक्की कुठून लाईननी कुठून एक्झिट आहे. या साईडला बघा दुसऱ्या अँगलने दाखवतोय केवढी हाईट आहे. आणि ग्राउंड आहे त्यातून बाहेर पडल्यानंतर या गल्लीतून आपण लालबागच्या राजाचं दर्शन घ्यायला जातो. त्या गल्लीच्या इथे पण पिलर्स वगैरे लावण्यात आले आहेत. इथे काही एवढी अपडेट नाही आहे. आता आपण आतमध्ये पुढे जाणार आहोत थोडा टाइम, तरी पण तुम्हाला दाखवत जातो मी की ते काय असतं. केवढीशी जागा आहे बघा. तुम्हाला डेकोरेशन झाल्यावर खूप मोठी अशी जागा वाटते, पण असते खूप छोटी जागा. बघा तुम्ही आता इथे बघताय त्या गाड्या वगैरे गेल्यानंतर तुम्हाला मग मोठी जागा वाटणार ती. तर हीच आहे बघा ती गॅलरी जिथून आपण आतमध्ये जातो. आणि जिथे मेन ग्राउंड आहे तिथे आपण जाणार आहोत. तिथे आपल्याला काय अपडेट भेटणार आहे ते तुम्हाला समजेल थोड्या टायमाने. कारण खूप सारे आपल्याला आज अपडेट भेटणार आहे एवढं नक्की, म्हणून आपण सेपरेट व्हिडिओ बनवतोय त्यासाठी. या साईडला बघा आज तो मेन ग्राउंड. इथे पूर्ण जेवढा लालबागचा राजाचा क्राऊड असतो तो इथेच मॅनेज केला जातो. यामध्ये सर्व लाईनी कव्हर केल्या जातात. कारण फक्त महाराष्ट्रात नाही, महाराष्ट्रातून बाहेरूनही लोक इथे दर्शनासाठी येतात. खूप म्हणजे खूप जास्त क्राऊड असतो. 12 दिवस मध्ये तुम्ही विचार करू शकता की किती क्राऊड असतो लालबागच्या राजाचा. तेवढाच विसर्जनालाही क्राऊड असतो जेवढा दर्शनाला येतो. या साईडला बघू शकता तुम्ही जोरदार अशी काम चालू आहे. त्या साईडला पंख्यांचं वगैरे काम चालू आहे तेही तुम्हाला मी हे सर्व अँगलनी तुम्हाला पूर्ण जेवढा ग्राउंड आहे जेवढा मला कव्हर करता येईल तेवढं दाखवणार. कारण ते सिक्युरिटी वगैरे असते तरी पण प्रयत्न करतोय मी. हे बघा या साईडने पूर्ण या दुसऱ्या सर्वात एंडिंगच्या साईडने तुम्हाला दाखवतो त्या ग्राउंड. या साईडला बघा पंख्यांचं काम जोरदार चालू आहे. भाविकांना इथे मॅनेज केलं त्या लाईनमध्ये. त्या साईडला बघा जे पिलर्स वगैरे आहेत ते सर्व उभे आहेत. त्यानंतर तिथे बघा जे मेन गेटचं थोडंफार वर्क आहे तेही चालू आहे. पण तिथे जाणार जिथे गेटचं थोडंफार काम चालू आहे. बघा इथे ब्लॅक कलरचा मॅट आहे, म्हणजे हेच काहीतरी असू शकतं गेटचं. एवढं नक्की. ते चॅनल्स वगैरे आहेत. त्यानंतर वेल्डिंगचंही काम चालू आहे. बघू शकता केवढा मोठा ग्राउंड आहे इथे. हे बघा इथे स्क्रीनचं वगैरे पण काम चालू आहे तुम्ही पाहताय. आणि त्या बघा जे दोन दिसत आहेत ते मला वाटतं गेट टाईप काहीतरी आहे. या साईडला पण युनिक असं आहे ते पण तुम्हाला दाखवतो. बघा हे दोन काय वाटतायत तुम्हाला? मला तर गेट्सच काहीतरी पार्ट वाटतायत. त्याला खूप सारे अपडेट भेटले. एवढे व्हिडिओ करायला भेटत नाही लालबागच्या राजाचे इथे, तरी आज आपल्याला भेटले ते म्हणून मी सेपरेट व्हिडिओ बनवलाय. तर तुम्हाला काय वाटतं यावर्षी कोणती थीम असेल ते कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्हाला तर ऑलमोस्ट जे पार्ट आहेत तेही दाखवलेत मी. आणि जेवढी एंट्री एक्झिट सर्व टोटल लालबागचा राजा बसतो ते सर्व माहिती दिली. चला तर ही होती लालबागच्या राजाची अपडेट.